जय भीम। मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनामध्ये हा दुसरा लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे जनगणनेत बौद्धांनी आपली नोंद बौद्धच करावी। त्याचे लेखक आहेत भीमराव सरवदे। भारतीय जनगणना ही देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक रचनेची एक महत्त्वपूर्ण प्रतिबिंब आहे। यात नागरिकांनी आपला धर्म नोंदवणे हा एक महत्त्वाचा भाग असतो। भारतामध्ये विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतरानंतर बौद्ध मोठ्या संख्येने समुदायाने बुद्ध धर्म स्वीकारला। अशा परिस्थितीत जनगणनेत आपला धर्म बौद्ध म्हणून नोंदवण्याच्या निर्णयाचे अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पैलू आहेत। या लेखात बौद्धांनी जनगणनेत बौद्ध म्हणून नोंदणी करण्याच्या फायद्याचा एक वास्तववादी दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करण्यात आला असून यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, कायदेशीर तरतुदी, सामाजिक राजकीय परिणाम आणि समुदायाच्या दृष्टिकोनावर विचार करण्यात आला। या अभ्यासातून असे दिसून येते की हा निर्णय धर्मांतरित बौद्धांसाठी ओळख, स्वाभिमान आणि सामाजिक न्याय यासारख्या लाभांशी संबंधित आहे, तर काही विशिष्ट आर्थिक आणि आरक्षणाशी संबंधित चिंता देखील यासोबत जोडलेल्या आहेत। भारत हा विविध धर्म, संस्कृती आणि परंपरांचा देश आहे। दर 10 वर्षांनी होणारी जनगणना ही देशाच्या या विविधतेचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे। जनगणनेमध्ये नागरिकाने आपला धर्म कोणता आहे हे नमूद करणे बंधनकारक नसले तरी बहुसंख्य नागरिक आपली धार्मिक ओळख नोंदवतात। ही धार्मिक आकडेवारी सरकारला विविध धोरणे तयार करण्यासाठी, संसाधनांचे वाटप करण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांच्या गरजा समजून घेण्यासाठी मदत करते। भारतामध्ये बुद्ध धर्माचे पुनरुत्थान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 1956 मध्ये केलेल्या धर्मांतरामुळे आणि त्यानंतर लाखो दलितांनी केलेल्या धर्मांतरामुळे झाले आहे। या नवबौद्धांनी दलित समाजाला एक नवी ओळख, स्वसन्मान आणि सामाजिक न्यायाची दिशा दिली। मात्र जनगणनेसारख्या राष्ट्रीय स्तरावरील आकडेवारी संकलनात बौद्ध म्हणून आपला धर्म नोंदवण्याबद्दल या समुदायात नेहमीच एक चर्चा आणि संभ्रम निर्माण झाला आहे। ऐतिहासिक पार्श्वभूमी: भारतात बुद्ध धर्म प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, परंतु मध्ययुगीन काळात त्याचा हळूहळू ऱ्हास झाला। 19व्या आणि 20व्या शतकात त्याचा पुन्हा उदय झाला आणि या पुनर्स्थापनाची सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बुद्ध धर्म स्वीकारला। त्यांनी दलित समाजाला हिंदू धर्मातील जातीय भेदभावापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी बुद्ध धर्माला एक पर्याय म्हणून पाहिले। या धर्मांतराने भारतातील दलित समुदायाला एक नवी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय ओळख दिली। जनगणनेच्या संदर्भात 1950च्या अनुसूचित जाती आदेशानुसार केवळ हिंदू धर्मातील व्यक्तींनाच अनुसूचित जातीचा दर्जा दिला जात होता। त्यामुळे जे दलित बुद्ध धर्मात धर्मांतरित झाले त्यांना अनुसूचित जातीचे फायदे गमवावे लागत होते। 1956 मध्ये या आदेशात सुधारणा करून शीख धर्मातील दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आला। मात्र बौद्धांना हा दर्जा मिळाला नाही। त्यामुळे बौद्ध समुदाय, विशेषतः नवबौद्ध, अनुसूचित जातीच्या लाभांपासून वंचितच राहिले। हा त्यांच्यावरील भेदभावाचा एक स्पष्ट पुरावा होता आणि या अन्यायामुळे त्यांच्यात असंतोष वाढला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये लाखो अनुयायांसह बुद्ध धर्म स्वीकारला। त्यांचा उद्देश दलितांना अस्पृश्यतेच्या आणि जातीय भेदभावाच्या बेड्यांमधून मुक्त करून सन्मानाचे जीवन जगण्याचा मार्ग दाखवणे हा होता। परंतु 1950च्या आदेशामुळे ज्या दलितांनी बुद्ध धर्म स्वीकारला त्यांना हिंदू धर्मातील अनुसूचित जातींना मिळणारे शिक्षण, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण आणि राजकीय आरक्षणासारखे महत्त्वपूर्ण फायदे गमवावे लागले। या त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आणि सामाजिक न्यायाच्या अधिकारावर मोठा आघात होता। दीर्घकाळ चाललेला संघर्ष आणि 1990ची ऐतिहासिक दुरुस्ती: भारतीय इतिहासातील 1990ची ही घटना दुरुस्त सामाजिक न्यायाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल होते। बुद्ध धर्म स्वीकारलेल्या दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक दशके सातत्याने तीव्र आणि संघटित संघर्ष सुरू होता। मूळ 1950च्या अनुसूचित जाती आदेशानुसार केवळ हिंदू धर्मातील व्यक्तींनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळत असे। या तरतुदीमुळे ज्या व्यक्तींनी सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रेरणेने बुद्ध धम्म स्वीकारला होता. त्यांना अनुसूचित जातीचे फायदे गमावे लागले होते. ही तरतूद म्हणजे धर्मांतरामुळे मिळणाऱ्या सामाजिक लाभांना वंचित ठेवणे असे मानले गेले. या अन्यायाविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लाखो अनुयायांनी त्यांच्या सोबत 1956 मध्ये बुद्ध धम्म स्वीकारला होता, त्यांनी आपल्या हक्कासाठी अथकपणे आवाज उठवला होता. त्यांच्यासोबतच भारतीय राष्ट्रीय स्तरावरील विविध बौद्ध संघटना, दलित हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार संघटना आणि काही राजकीय पक्षांनी या मागणीला सातत्याने पाठिंबा दिला होता. त्यांनी निदर्शने, भव्य मोर्चे, कायदेशीर लढा, सरकारला विविध निवेदने सादर केली आणि जनजागृती मोहिमांद्वारे आपला संघर्ष अखंडित ठेवला. त्यांच्या मागणीला मुख्य आधार भारतीय संविधानाने दिलेली समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय ही मूलभूत मूल्ये होती. धर्म बदलल्याची व्यक्तीची सामाजिक आणि आर्थिक मागासलेली स्थिती बदलत नाही, त्यामुळे त्यांना अनुसूचित जातीचे लाभ नाकारणे हे संविधानाच्या मूळ हेतूविरुद्ध आहे असे त्यांचे ठाम मत होते. त्या दीर्घकाळ चाललेल्या अथक संघर्षाचे फलित म्हणून अखेरीची तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग सरकारने अनुसूचित जाती आदेशात पुन्हा एकदा सुधारणा केली. या सुधारणेनुसार 4 जून 1990च्या गॅजेटप्रमाणे ज्या अनुसूचित जातीमधील व्यक्तींनी बुद्ध धम्म स्वीकारला आहे त्यांनाही त्यांची अनुसूचित जातीची स्थिती कायम ठेवण्याची कायदेशीर परवानगी मिळाली. याचा अर्थ त्यांना शिक्षण, नोकरी, राजकीय प्रतिनिधित्व, उदाहरणार्थ संसद आणि विधानसभेत राखीव जागा आणि इतर कल्याणकारी योजनांमध्ये आरक्षणाचे लाभ पूर्ववत मिळू लागले. हा बदल केवळ बौद्ध समाजात समाविष्ट केलेल्या लोकांसाठीच नव्हे, तर भारतीय लोकशाहीतील सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांच्या बळकटीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते. या दुरुस्तीने अनेक वर्षापासून चाललेल्या भेदभावावर न्यायोचित उपाय शोधला आणि लाखो लोकांच्या हक्कांची पुनर्स्थापना केली, ज्यामुळे त्यांना सन्मानाने जगण्याची आणि विकासाच्या संधी प्राप्त करण्याची कवाडे खुली झाली. जनगणनेत बौद्ध नोंदीचे महत्त्व. 1990 नंतरच्या सुधारणेमुळे बुद्ध धम्म स्वीकारलेल्या व्यक्तींना आता अनुसूचित जातीसाठी असलेले सर्व संवैधानिक लाभ मिळणे शक्य झाले आहेत. जनगणनेत बौद्ध म्हणून नोंदणी केल्याने त्यांच्या अधिकाराची कायदेशीर पुष्टी होते. जनगणनेत बौद्ध म्हणून नोंदणी केल्याने देशातील बौद्ध लोकसंख्येची अचूक आकडेवारी समोर येते. ही आकडेवारी सरकारला धोरण निश्चिती, संसाधनाचे वाटप आणि बौद्ध समुदायाचा विशिष्ट गरजा समजून घेण्यासाठी मदत करते. जर बौद्धांनी आपली नोंद इतर किंवा हिंदू म्हणून केली तर त्याची खरी संख्या आणि सामाजिक स्थिती दुर्लक्षित राहते. ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय समाजात दलित समुदायांना जाती आधारित भेदभाव, अस्पृश्यता आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांना मानवी सन्मान आणि समानतेपासून वंचित ठेवले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी दलितांनी बुद्ध धम्मात दीक्षा घेऊन एक क्रांती घडवून आणली. त्यांनी हिंदू धर्मातील विषमतेचा त्याग करून समता, बंधुत्व, करुणा आणि प्रज्ञा या बौद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार केला. हा केवळ धार्मिक बदल नव्हता, तर सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाची एक सशक्त चळवळ होती, ज्याने त्यांना सन्मानाची वागणूक, स्वावलंबनाची एक नवीन गौरवशाली ओळख दिली. बुद्ध धम्माने त्यांना एका अशा वैश्विक धर्माशी जोडले जिथे जातीभेद किंवा वर्णभेद यांना थारा नाही, ज्यामुळे त्यांना पूर्वाश्रमीच्या अपमानास्पद ओळखीपासून पूर्णपणे मुक्ती मिळाली. जनगणनेत बौद्ध म्हणून नोंदणी करणे हे त्यांची स्वतंत्र धार्मिक आणि सामाजिक ओळख अधोरेखित करते आणि त्यांना विश्वासाने आपली संस्कृती आणि परंपरा जतन करण्यास प्रोत्साहन देते. जनगणनेत स्वतःची नोंद बौद्ध म्हणून करणे हे दलित समुदायासाठी केवळ एक आकडेवारी नाही, तर त्यांच्या स्वतंत्र धार्मिक आणि सामाजिक अस्तित्वाची एक दृढ घोषणा आहे. हे त्यांना भारतीय समाजातील एका महत्त्वाच्या आणि वेगळ्या धार्मिक समूहाचा भाग म्हणून अधिकृतरित्या स्थापित करते. बौद्ध म्हणून नोंदणी करणे हे त्यांच्या पूर्वाश्रमीच्या सामाजिक आणि धार्मिक स्थितीतून बाहेर पडून एका नवीन, सन्माननीय आणि समान मानवी पातळीवर पोहोचल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यांची स्वतंत्र धार्मिक आणि सामाजिक ओळख अधिक स्पष्टपणे अधोरेखित होते, ज्यामुळे ते केवळ
संख्यात्मक दृष्ट्याच नव्हे तर वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही समाजातील एक महत्त्वाचा व वेगळा घटक म्हणून पाहिले जातात. परिणामी त्यांना विश्वासाने आपली बौद्ध संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेली मूल्य जतन करण्यास, अभ्यासण्यास आणि त्याचा प्रसार करण्यास प्रोत्साहन मिळते. यात धम्मदीक्षा दिन, बुद्ध पौर्णिमा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारख्या सणांचा उत्साहाने साजरा करणे, बौद्ध विहार आणि केंद्रांची स्थापना करणे, तसेच बौद्ध साहित्याचा अभ्यास वाढवणे इत्यादीचा समावेश आहे. ही प्रक्रिया त्यांना त्यांच्या समृद्ध वारशाबद्दल अभिमान बाळगल्यास आणि भविष्यात अधिक सन्मानाने, समानतेने व विश्वासाने जगण्यास सक्षम करते. तसेच इतरांनाही त्यांच्या या सन्मानाच्या प्रवासाची प्रेरणा देते. लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार विविध समुदायांना राजकारण आणि सार्वजनिक धोरणांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळते. जनगणनेत बौद्ध म्हणून अधिक लोक नोंदणी करतील तितके त्यांची मागणी आणि प्रतिनिधित्व अधिक मजबूत होईल. यामुळे बौद्धांच्या समस्या आणि गरजा शासनापर्यंत पोहोचवणे सोपे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या बुद्ध धम्माच्या मार्गाचे महत्त्व यामुळे अधोरेखित होते. जनगणनेतील बौद्ध ही नोंद त्यांच्या परिवर्तनाच्या चळवळीचे एक दृश्य प्रतीक बनते. थोडक्यात असे की भारतीय जनगणनेत आपला धर्म बौद्ध म्हणून नोंदवणे हे केवळ सांख्यिकी कार्य नाही, तर ते दलित समुदायाच्या ऐतिहासिक संघर्षाच्या, सामाजिक न्यायाच्या विजयाची आणि सन्मानाची एक महत्त्वाची पावती आहे. 1990च्या सुधारणेमुळे मिळालेल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करून बौद्ध समुदाय आपली ओळख आणि हक्क दृढ करत आहे. बौद्धांची अचूक लोकसंख्या आणि सामाजिक आर्थिक स्थितीची माहिती उपलब्ध झाल्यास सरकारला त्यांच्यासाठी विशिष्ट कल्याणकारी योजना, उदाहरणार्थ शिक्षण, रोजगार, आर्थिक सहाय्य किंवा धोरणे तयार करणे सोपे होते. सध्या बौद्ध म्हणून नोंदणी न केल्यास या समुदायाची खरी संख्या आणि गरजा लपून राहतात. जनगणनेतील आकडेवारी ही राजकीय प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी आधारभूत मानली जाते. जर बौद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात नोंदवली गेली तर त्यांना राजकीय पक्षाकडून अधिक गांभीर्याने पाहिले जाईल. त्यामुळे त्यांच्यासाठी विशिष्ट जागा आरक्षित करणे किंवा त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण करणे शक्य होते. जनगणनेत बौद्ध म्हणून नोंदणी केल्याने भारतातील बौद्ध संस्कृती आणि वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अधिक सरकारी आणि सामाजिक प्रयत्न होण्याची शक्यता वाटते. त्यामुळे बुद्ध धम्माच्या आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार होण्यासही मदत होते. बौद्ध म्हणून नोंदणी करावी की अनुसूचित जाती म्हणून जे अजूनही हिंदू म्हणून नोंदणी करतात त्यांच्याबद्दल समुदायात मतभेद आणि गोंधळ दिसून येतो. काही गट फक्त बौद्ध म्हणून नोंदणीचा आग्रह धरतात, तर काही गट आरक्षणाचे फायदे गमावण्याच्या भीतीमुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे हिंदू म्हणून नोंदणी करण्यास उद्युक्त होतात. ही फूट समुदायाच्या एकजुटीसाठी हानिकारक ठरू शकते. 1990ची कायदेशीर तरतूद असूनही अनेक नवबौद्धांमध्ये आजही अशी भीती आहे की जनगणनेत बौद्ध म्हणून नोंदणी केल्यास त्यांना अनुसूचित जातीचे फायदे गमावावे लागतील. या भीतीमागे सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कायद्याची अचूक माहिती नसणे, जुन्या पद्धतीनुसार काम करण्याची सवय किंवा माहितीच्या अभावामुळे होणारे गैरसमज ही कारणे असू शकतात. विशेषतः ग्रामीण भागात किंवा कमी शिक्षित लोकांमध्ये ही भीती अधिक प्रमाणात आढळते, ज्यामुळे ते हिंदू म्हणूनच नोंदणी करणे पसंत करतात. तथापि या प्रक्रियेत समुदायातील माहितीचा अभाव, गैरसमज आणि सरकारी यंत्रणेतील उदासीनता हे अजूनही प्रमुख अडथळे आहेत. यावर मात करण्यासाठी व्यापक जनजागृती, कायदेशीर तरतुदीची स्पष्ट अंमलबजावणी आणि बौद्ध संघटनांचे सक्रिय योगदान आवश्यक आहे. जनगणनेत जातीच्या रकान्यात जात न लिहिता बौद्ध म्हणून आपली नोंदणी करणे ही केवळ एक आकडेवारीची नोंद नसून राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख प्रस्थापित करण्याची आणि सामाजिक न्यायाची वाटचालीस बळ देण्याची एक महत्त्वाची संधी आहे. लेखक सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असून आंबेडकरी व पेरियार चळवळीचे अभ्यासक आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध भूमी.